श्री स्वामी समर्थ. अधिक महिन्यामध्ये येणारी एकादशी ही कमला एकादशी किंवा पद्मिनी एकादशी या नावाने ओळखली जाते. कमला, पद्मिनी ही माता लक्ष्मीचीच नावे आहेत. एकादशी तिथी ही श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे आणि अधिक महिन्याचे अधिपती हे श्रीहरी विष्णू आहेत. म्हणूनच अधिक महिन्याला पुरुषोत्तमाचा महिना म्हणजेच श्री विष्णूंचा महिना मानला जातो. अधिक महिन्यामध्ये केलेले पूजापाठ, उपासना, दानधर्म हे कधीही वाया जात नाही, याचे आपल्याला अधिकाचे पुण्य प्राप्त होत असते. म्हणूनच अधिक महिन्यामध्ये येणारी कमला एकादशी ही सुद्धा अत्यंत शुभ आणि पवित्र मानली जाते. आणि कमला एकादशीच्या दिवशी सुद्धा आपण माता लक्ष्मी श्रीहरी विष्णूंची पूजा केल्यामुळे आपल्याला विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. त्याचप्रमाणे अधिक महिन्यातील कमला एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला सुद्धा आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे, ज्यामुळे आपला पितृदोष, शनिदोष किंवा आपल्याला जर ग्रहदोष असतील तर ते नष्ट होतील. आपल्या घरातील दारिद्र्य, गरिबी नष्ट होईल. आपल्याला माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल. पिंपळाचे झाड हे भगवान विष्णूंना प्रिय मानले जाते आणि म्हणूनच कमला एकादशीला पिंपळाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. आपल्या घरातील आर्थिक अडचणी कमी होण्यासाठी, घरातील नकारात्मकता नष्ट होण्यासाठी, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी, बरकत वाढावी, आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात, तर यासाठी कमला एकादशीच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा करून आवर्जून पिंपळाला एक वस्तू अर्पण करायची आहे. पिंपळाचे झाड हे आपल्या हिंदू धर्मामध्ये दैवी वृक्ष मानले जाते आणि अधिक महिन्यामध्ये येणारी जी कमला एकादशी आहे तर ती अत्यंत पवित्र मानली जाते. अधिक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात आणि पहिली कमला एकादशी ही होऊन गेलेली आहे आणि आता 11 जूनला गुरुवारी दुसरी कमला एकादशी आहे. धार्मिक मान्यतेनुसार पिंपळाच्या झाडामध्ये श्री विष्णूंचा वास असतो आणि म्हणूनच कमला एकादशीच्या दिवशी पिंपळाची पूजा करून पिंपळाच्या झाडाला काही वस्तू अर्पण केल्या तर त्याचे शुभफळ आपल्याला प्राप्त होत असते. कारण ज्या ठिकाणी विष्णू आहेत त्या ठिकाणी माता लक्ष्मी आपोआप असते आणि म्हणून पिंपळाची पूजा केल्यामुळे आपल्याला विष्णूंसोबत माता लक्ष्मीचा सुद्धा आशीर्वाद प्राप्त होतो. एवढेच नाही तर सर्व देवदेवतांची कृपा आपल्याला प्राप्त होत असते. पिंपळाच्या झाडाची आपल्याला संध्याकाळच्या वेळेला पूजा करायची आहे. सायंकाळची 3 सांजेची जी वेळ आहे तर या वेळेमध्ये आपल्याला पूजा करायची आहे. कमला एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे. त्यानंतर आपल्याला विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे. विष्णूंना या दिवशी खास नैवेद्य अर्पण करायचं आहे. केशर मिश्रित खिरीचा आपण नैवेद्य अर्पण करू शकतो किंवा आपण पिवळ्या मिठाईचा किंवा पिवळ्या फळांचा नैवेद्य जो आहे तर तो सुद्धा विष्णूंना अर्पण करू शकतो. त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला आपण या दिवशी बत्ताशे, फुटाणे तर असा नैवेद्य अर्पण करू शकतो. आणि संध्याकाळच्या वेळेला आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा करून पिंपळाच्या झाडाला आवर्जून एक वस्तू अर्पण करायची आहे. आपले दारिद्र्य नष्ट व्हावे, आपल्याला शनीचा त्रास असेल तर तो कमी व्हावा, आपला पितृदोष जो आहे तर तो नष्ट व्हावा, तर यासाठी आपल्याला हा अत्यंत साधा सोपा उपाय करायचा आहे. पिंपळ वृक्षाला आपल्या हिंदू धर्मामध्ये शुभ आणि पूजनीय मानलेले आहे. त्यामुळे आपण जेव्हा पिंपळाच्या झाडाची पूजा करतो त्यावेळेला आपल्याला विष्णूंचा आशीर्वाद मिळतो, माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते, त्यासोबतच आपल्याला पितरांचे आशीर्वाद सुद्धा मिळतात आणि शनीचा त्रास कमी होण्यासाठी सुद्धा या पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते. वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा पिंपळाचे झाड हे शुभ मानलेले आहे. अत्यंत शुभ आणि सर्वोत्कृष्ट वृक्ष म्हणजे हे पिंपळाचे झाड. कमला एकादशीच्या दिवशी सायंकाळच्या वेळेला आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या घराच्या आसपास पिंपळाचं झाड असेल तर त्या ठिकाणी जायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली एक तिळाच्या तेलाचा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. तिळाचं तेल नसेल तर आपण मोहरीचं तेलसुद्धा वापरू शकतो आणि जर आपल्याकडे तिळाचं किंवा मोहरीचं तेल नसेल तर आपण रेग्युलरचं तेल वापरून त्यामध्ये आपल्याला थोडेसे तीळ टाकायचे आहेत आणि आपल्याला एक चौमुखी दिवा पिंपळाच्या झाडाखाली सर्वप्रथम प्रज्वलित करायचा आहे. आपण कोणत्याही धातूचा किंवा मातीचा किंवा कणकेचा चौमुखी दिवा तयार करू शकतो आणि यामध्ये 4 वाती घालून आपल्याला तो प्रज्वलित करायचा आहे. त्या दिव्याला हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करून आपल्याला त्या दिव्याची पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे अधिक मासामध्ये 33 दिव्यांच्या दीपदानाला खूप महत्त्व आहे. तर आपण पिंपळाच्या झाडाखाली या कमला एकादशीच्या दिवशी 33 दिवे जे आहेत तर ते सुद्धा प्रज्वलित करू शकतो. 33 तुपांच्या दिव्याचं आपण दीपदान करू शकतो. म्हणजे आपल्याला तिळाच्या तेलाचा एक सेपरेट दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे आणि यासोबतच आपण एका पत्रावळीवरती किंवा केळीच्या पानावरती वेगळे 33 दिवे जे आहेत तर ते आपल्याला तुपाचे घ्यायचे आहेत आणि आपण
कणकेचे दिवे सुद्धा बनवू शकतो. त्यामध्ये तुपाचा वापर करून हे 33 दिवे जे आहेत तर ते प्रज्वलित करू शकतो. म्हणजेच काय तर पिंपळाच्या झाडाखाली आपण 33 दिव्यांचं दीपदान जे आहे तर ते सुद्धा आपण या दिवशी करू शकतो. यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे. 1 तांब्याभर पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. त्यानंतर हळदी कुंकू, थोड्याशा अक्षता अर्पण करायच्या आहेत. पिवळी फुले अर्पण करायची आहेत. पिवळी फुले मिळाली नाहीत तर कोणतीही सुगंधी फुले जी आपण देवपूजेमध्ये वापरतो तर ही फुले आपल्याला अर्पण करायची आहेत. यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाला एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून अर्पण करायची आहे. म्हणजे आपल्याला काळे तीळ जे आहेत तर ते किंवा काळे उडीद हे आपल्याला अर्पण करायचे आहेत. आपल्या घरामध्ये जर सतत आजारपण असेल किंवा सतत कलह, भांडण होत असतील तर मग आपण पिंपळाच्या झाडाची जेव्हा पूजा करायला जाणार आहोत तर त्यावेळेला आपल्याला 7 प्रकारची धान्य घ्यायची आहेत. बाजरी, ज्वारी, गहू तर अशी 7 धान्य घ्यायची आहेत. तीळ, उडीद आणि ही 7 धान्य थोडी थोडी घेऊन आपल्या मुठीमध्ये घेऊन आपल्या घरावरून ती 11 वेळेला ओवाळून घ्यायची आहेत. आणि जेव्हा आपण पिंपळाची पूजा करणार आहोत तर त्यावेळेला ही 7 प्रकारची धान्य सुद्धा आपण पिंपळाच्या झाडाला अर्पण जर केली तर आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट होत असते. त्यामुळे घरामध्ये सततचे कलह, वादविवाद होत असतील तर आपण 7 प्रकारची धान्य जी आहेत तर ती घरावरून ओवाळून पिंपळाला अर्पण करू शकतो. त्याचप्रमाणे अगोदर सांगितल्याप्रमाणे आवर्जून आपल्याला काळे तीळ किंवा काळे उडीद जे आहेत तर ते आपल्याला अर्पण करायचे आहेत. त्याचप्रमाणे गूळ आणि चण्याचा नैवेद्य आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली ठेवायचा आहे. गूळ किंवा चण्याचा नैवेद्य कमला एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला अर्पण करण्याला विशेष महत्त्व आहे. तसेच आपल्याला 1 रुपयाचं किंवा 2 रुपयाचं नाणं सुद्धा पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. कारण अधिक महिन्यामध्ये आपण जे पण काही दान करतो किंवा जो पण आपण नैवेद्य अर्पण करत असतो, जे पण आपण एखाद्याला वाण देतो तर त्यामध्ये दक्षिणा जी आहे तर ती आवर्जून ठेवावी. म्हणून आपल्याला 1 रुपयाचं का होईना नाणं जे आहे तर ते सुद्धा पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे आपली पूजा करून झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाला आपल्याला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आणि या प्रदक्षिणा घालत असताना आपल्याला श्री विष्णूंचं स्मरण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. तर हा मंत्र आपल्याला प्रदक्षिणा घालताना म्हणायचा आहे. यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली बसायचं आहे आणि पिंपळाच्या खोडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे. माता लक्ष्मी, श्री हरी विष्णूंचं स्मरण करायचं आहे. आपल्या पितरांचं आपल्याला स्मरण करायचं आहे आणि विष्णूंच्या कृपेने आपल्या जीवनातील समस्या नष्ट व्हाव्यात म्हणून प्रार्थना करायची आहे. त्याचप्रमाणे पितरांच्या बाबतीत जर आपल्याकडून काही चूकभूल झालेली असेल तर आपल्याला आपल्या पितरांची सुद्धा क्षमा प्रार्थना मागायची आहे. पितरांचा सुद्धा आशीर्वाद आपल्यावरती राहावा तर अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे. पिंपळाच्या झाडावरती शनीची छाया असते आणि स्वतः शनिदेवांनी सांगितलेलं आहे की जो व्यक्ती पिंपळाच्या झाडाची पूजा करेल तर त्याची शनीच्या दोषापासून मुक्तता होईल. कारण यामागे एक छोटीशी आख्यायिका आहे की जेव्हा पिपलाद ऋषींना कळले होते की त्यांचे वडील हे शनिदशेमुळे मरण पावले तेव्हा त्यांनी ब्रह्मदेवांच्या आशीर्वादाने ब्रह्मदंड प्राप्त केला आणि शनिदेवांना शिक्षा दिली. त्यानंतर शनिदेवांनी पिपलाद ऋषींची माफी मागितली आणि वचन दिले की पिंपळाची पूजा करणाऱ्या व्यक्तीला शनीचा त्रास होणार नाही. त्यामुळे ज्यांना शनीच्या 7.5चा त्रास आहे तर त्यांनी आवर्जून अधिक महिन्यातील या कमला एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे आपण प्रत्येक शनिवारी सुद्धा पिंपळाची पूजा करू शकतो. यामुळे सुद्धा आपल्याला शनीच्या 7.5चा त्रास होत नाही.